पाय दुखायला लागले. जय महाकाल. किचन खराब झाले गो. अरे हिच्या आई बदल ना डायरेक्ट. हा किचन. गाईस, तर पूजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज ना सकाळी मी लवकरच ऑर्डरला गेले होते आणि आत्ता जस्ट मी ऑर्डरवरून आले. स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं आणि हे म्हटले की मला ऑर्डरला जायचं आहे पुण्याला म्हणून. तर त्यांचं मी आवरून दिलं आणि आता परत मला त्यांनी अचानक फोन केला आणि सांगितलं की आवर आपल्याला नारायणपूरला जायचं आहे म्हणून. तर अचानक सांगतात आणि त्यामध्ये आता परत म्हटले साडी घाल. आता साडी घालायचं म्हटल्यावर तर अवघडच आहे. असं मी त्यांना आता विचारते त्यांना एकदा की मी ड्रेसच घालते, साडी नको म्हणून. कारण की मोठ्या गाडीमध्ये पण ना मला जमतच नाही, एकदम बेकार त्रास होतो. एकतर सांगतात पण ना असं अचानक, त्यांचा काही प्लॅन पण नसतो, काहीच नसतं. अचानक जाणार, फोन करणार, आवर इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे. आधी सांगितल्यावर कसं माणूस तयारीत राहतं ना. आता अचानकच मला आता कॉल आला होता. मी बसलेच होते व्हिडिओ एडिट करत, काम वगैरे आवरून, आणि त्यांचा आत्ताच फोन आला की आवर जायचं आहे. आता साडी पण घालायला लावली. बघू आता त्यांना एकदा विचारते मी कॉल करून, साडी नाही घालत म्हणून. पाहू आता काय होतंय काय नाही ते. व्हिडिओ कंटिन्यू करा. जस्ट त्यांना मी कॉल केला होता तर बोलले होते मला मी साडी नाही घालत म्हणून, ड्रेसेस घालते. तर नको म्हटले, साडीच घाल. तर तुम्हाला दाखवते आता. मी नाही साडी वेअर करणार आहे. म्हणजे कशी अशी हलकी आहे, जास्त जड पण नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे तीच आता वेअर करते आणि पाहू आता कसा लुक होतोय कसा नाही ते. कारण की ही साडी ना मला कधी घेतलेली आहे, जेव्हा आमचं लग्न जमलं होतं ना त्यावेळेस श्रावण पाठीवर ही साडी आली होती. तर अशी हलकी आहे, त्याच्यामुळे आता हीच वेअर करते मी. पाहू आता. काहीच आम्ही चाललो जेवायला. हॅपी बर्थडे नाव ते चांगलं आहे का दादा? गाडीचं मोठं नाव आहे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. आता पाहिजे एनिव्हर्सरीला मी टेबल बुकिंग केला. आनंद हॉटेलवरचं बुकिंग केलं डायरेक्ट. खरं तर त्या दिवशी सांगा 50 माणसाचं जेवण सांगितलं. उद्या केक खायला तुम्ही. काय झालं, भेटलं का? उद्या मोठा केक एवढा असतं पुऱ्यांची अॅनिव्हर्सरी आहे. पुढे आजीचा बर्थडे. एनिव्हर्सरी पुढे आहे. एनिव्हर्सरी तिकडे नगरचं हॉटेल सांगच ना. आणि कट करायला काय आहे का? अरे एवढा आहे तुझा असं केक मध्ये ठेवून आणाय बघ फोटो काढायला दिसलं तर पाहिजे समोर. दिसलं तर पाहिजे ना. नाही असं टाकायचं. असं नाही घ्यायचं. हे बघ हे किती मस्त वाटतंय. छान वाटतं. डिलीट करतो मग. नाही, नको राहू दे. दुसरा मी याच्यात मा असं घेतला मीच सगळ्या दिसन. नको हे असं. हा घे. बस लय आलं बर्थडे म्हणून बर्थडे दिवशीचे हे टाक. थोडे दिवस बस बाय. ओके. बर्थडे दिवशी आता हेच बर्थडे भेटे काय नाही की चालत टाकून देऊ. आमचं घे कसं घ्यायचं हे तसंच घ्या, पॅकिंग नका. मी त्याच्या तुम्ही दिसणारच नाही. कस काय? ओरिजिनल ऑर्डर ठरणार काय बोलतो ते ओरिजिनल ऑर्डर. देखो ना गाइस ये हम है. बस त्याचा अवतारच लय झालाय. गप ना.
काय घेतलंय राहुल? अंगठी? मला वाटलं रिंगच आहे. उद्या anniversary, उद्या माय मी येणार. चला बरं तिथं बड्डे मी काय की कापून सोबत राहू दे ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Saidi. Happy birthday to you. खाऊन घ्या. फोटो काढू. फोटो ना. काय पडलं? सगळ्यात लास्ट खाली. मला बोलायला बड्डे वगैरे आवरला आणि त्यानंतर ना तसं चाललो होतो आम्ही भुलेश्वरला. तर इथे ना मी साडीचा प्लॅन चेंज केला होता. इथे मी जीन्स टॉपच घातला होता. अरे मला पण लागलं हो पॅन्ट लो. हा काय चला या दाखवतो तुम्हाला. ओम नमः शिवाय. कुत्रे चलो फोटो काढा मन. तसं तर ना मी नारायणपूरला निघालो होतो, पण रोडवरतीच नाही भुलेश्वरचं मंदिर होतं. तर त्यामुळे नाही ते भुलेश्वरचं पण दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो. काय काय करायचं. येणार ना दिसणार आपण. मस्त आहे ना. कुंड आहे इथून बाहेर जायचं डायरेक्ट. लेआउट घे ना मंदिरातली सिनेमॅटिक. हेल्मेट टाकायचं छोटं. दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर नाही ते थोडंसं बाहेर येऊन बसलो होतो. इथालचं वातावरण ना खूपच सुंदर होतं आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना त्यासाठीच आम्ही अनप्लॅनिंग करून चाललो होतो फिरायला. तर इकडे बघा यांचं काय चालू आहे. बाहेर येऊन बसलो होतो आणि इथेच मी थोडंसं शूट वगैरे घेतलं. तर इथालचा मागचा व्ह्यू पण ना खूपच सुंदर होता. अगदी हिरवगार. आता सगळं पावसाळा असल्यामुळे ना सगळीकडे हिरवगारच झालेलं होतं. तर बघू शकता. फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर निघालो होतो नारायणपूरला जाण्यासाठी. आता नारायणपूरला जायचं होतं, पण परत पुढे गेल्यावरती सगळ्यांचा प्लॅन चेंज झाला. नारायणपूरपासून ना बालाजी पण अगदी जवळच होता. त्याच्यामुळे सगळेच जण म्हटले आपण आधी बालाजीला जाऊन येऊ. तर आता इथे आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरच मी थोडंसं शूट वगैरे केलं. किचन खराब झालं. अरे ही चावी बदल ना डायरेक्ट. हा किचन घ्या. चावी बदल. चावी डायरेक्ट. किचन नाही बदलायचं आपल्याला. चावी बदलायची डायरेक्ट. चालू शूट सांगितलं असतं ना. घरून निघताना आम्ही फक्त नारायणपूरला जाण्यासाठीच निघालो होतो. पण योगायोगाने ना आज आमचे तिन्ही पण देवांचे दर्शन झाले. पहिलं तर आम्ही भुलेश्वरचं दर्शन केलं, त्यानंतर बालाजीला गेलो आणि त्यानंतर आलो होतो इथे नारायणपूरला. आणि त्यामध्ये ना आज गुरुपौर्णिमा पण होती. पण प्लॅन असा झाला होता की फ्रेंडचाच बड्डे होता, त्याच्यामुळेच तिचे मिस्टर बाहेर घेऊन येणार होते. इथे आलो आणि नेमकीच इथे आरती सुरू झाली होती, म्हणजेच की नारायणपूरमध्ये.
नारायणपूरमध्ये आलो आणि आरती सुरू झाली तेवढ्यात आम्ही पण इथे आलो होतो. म्हणजे आम्हाला आजची नाही ते आरती पण सापडली होती. तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर लागलो होतो दर्शनाला. तर गर्दी तर एवढी होती ना, त्यामध्ये दर्शन पण व्यवस्थित होत नव्हतं. तर दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर निघालो होतो रिटर्न जाण्यासाठी. आता मला ना नारायणपूरमध्ये मी काहीतरी घेणार होते, जे की मला ना खूपच आवडलं होतं. तर बघू आता मी काय घेते काय नाही ते. नेमकीच आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना गर्दी पण भरपूरच होती. एवढी गर्दी होती ना, त्यामध्ये नीट चालता पण येत नव्हतं. तर मी पण ना इथे नारायणपूरला पहिल्यांदाच आले होते. तर खूपच छान वाटलं होतं मला इथे येऊन. तर इथे तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना. तर इथे गुरुदेव दत्तांच्या त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या खूप सुंदर मूर्त्या होत्या. आपल्याला पाहिजे तशी इथे मूर्ती भेटणार होती. आणि त्यापैकीच ना मी एक मूर्ती पण घेणार होती, जे की मला ना खूप दिवसापासून घ्यायची होती आणि आज पण मला ती दिसली आणि फायनली मी ती आज घेणार होते. तर बघू आता तुम्हाला कळेलच मी कशी मूर्ती घेते कशी नाही ते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कितीला अध्यक्ष? कितीला आहे? तर मला पाहिजे तशी मूर्ती ते भेटून गेली. अगदी खूप सुंदर भेटली होती. आणि त्यानंतर आलो होतो जेवण करायला. आता उशीर तर एवढा झाला होता ना, त्यामध्ये सगळे हॉटेल पण बंद झाले होते. कोणतंच हॉटेल उघडं राहिलं नव्हतं. आता हेच एक काष्टी रोडला असणारं हॉटेलला ओळखीचं असल्यामुळे ना ह्यांनी आधीच कॉल करून ठेवला होता. त्याच्यामुळे ते पण बोलले होते आहे चालू म्हणून. तर इथे आम्ही आलो होतो जेवण करायला आणि त्यामध्ये भूक पण खूप लागली होती. तर असा काही होता आमचा अनप्लॅन केलेला प्लॅन सक्सेस झाला. गेलो होतो एका देवासाठी पण करून आलो होतो 3 देव, जे की आज आमच्या खूप म्हणजे योगायोगाने झाले होते आणि त्यामध्ये आज गुरुपौर्णिमा पण होती. तर इकडे जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं. त्यामध्ये शेवभाजी पनीर भाजी होतीच. तर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर निघायचं होतं घरी. एवढी झोप आली होती ना, झोपच कंट्रोल होत नव्हती. आणि त्यामध्ये उशीर तर बापरे भरपूरच झाला होता. जवळपास 1-1:30 वाजली होती. तर इथलचं आवरलं आणि त्यानंतर आता जाणार होतो आम्ही डायरेक्ट घरी. तर असा काय होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.